पशुसंवर्धनाला कृषी समकक्ष दर्जा देण्याच्या मागणीसाठी पशुपालक आक्रमक. महावितरणला 15 ऑगस्टपर्यंतचा अल्टिमेटम, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा. नमस्कार, लाल बावटा यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. शासनाने पशुसंवर्धन व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय घेऊनही महावितरण कंपनीकडून त्याची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केली जात आहे. याविरुद्ध आता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे व लाल बावटा कामगार संघटनेचे जिल्हा सचिव कॉम्रेड शिवाजी मगदूम हे आक्रमक झाले आहेत. माकपचे जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड शिवाजी मगदूम यांच्या नेतृत्वाखाली पशुपालकांच्या शिष्टमंडळाने थेट महावितरण कार्यालयावर धडक दिली. यावेळी महावितरणच्या मनमानी कारभाराचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. शासन निर्णयानुसार कुक्कुटपालन, गोठा, शेळी मेंढी पालन आणि वराहपालनासारख्या व्यवसायांना कृषी वर्गवारीनुसार वीज सवलत मिळणे बंधनकारक आहे. मात्र प्रत्यक्षात महावितरणकडून अद्यापही कृषी इतर दराने वाढीव बिले आकारली जात आहेत, ज्यामुळे शेतकरी व पशुपालक आर्थिक संकटात सापडले आहेत. या आंदोलनादरम्यान शिष्टमंडळाने महावितरणचे अभियंता माननीय अभय आर्वेकर यांची भेट घेतली. चर्चेदरम्यान अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर शासन निर्णयाची अंमलबजावणी करून पशुपालकांना वीज बिलात कृषी समकक्ष दर्जा देण्याचे आश्वासन दिले आहे. तालुक्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांची माहिती संकलित करून वरिष्ठ कार्यालयास पाठवायची सुरू करतो आम्ही. तसेच कागलचे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय सहाय्यक आयुक्त माननीय डॉक्टर प्रसाद भुतकर यांचीही भेट घेण्यात आली असून त्यांनीही सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. परंतु कॉम्रेड शिवाजी मगदूम यांनी येत्या 15 ऑगस्टपर्यंत जर पशुपालकांना कृषी समकक्ष दर्जा देऊन वाढीव बिले माफ केली नाहीत तर महावितरण विरोधात तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा प्रशासनाला दिला आहे. पोल्ट्री व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा देण्यात यावा असं शासनाचं परिपत्रक 2024ला निघालेलं आहे. परंतु महावितरण कंपनी ते कृषीप्रमाणे त्याची वीज आकारणी न करता कमर्शियल प्रमाणे वीज आकारणी या पोल्ट्री व्यवसायाची आणि पशुपालकांची करत आहे. आणि त्यामुळं प्रचंड मोठा भुर्दंड हा पशुपालकांना पोल्ट्री व्यवसायाला बसत आहे. आम्ही या ठिकाणी कागल महावितरणकडे मागणी केलेली आहे, जर तुम्ही 15 ऑगस्टपर्यंत आमची सगळी बिलं नाही कमी केला आणि कृषी समकक्ष जर पोल्ट्री व्यवसायाला नाही धरला तर आम्ही 15 ऑगस्टनंतर या कार्यालयावर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू, बेमुदत आंदोलन करू, असा इशारा आज आम्ही महावितरणला दिलेला आहे. या शिष्टमंडळात कॉम्रेड शिवाजी मगदूम, लक्ष्मण गोरडे यांच्यासह श्री विनायक शिंदे, दशरथ पाटील, सचिन पोवार, उदय पोवार, सचिन चौगुले, संतोष हजारे, विक्रम बाबर, युवराज मुळीक, तानाजी मांढरेकर, अमित लोहार, अनिकेत कुळवमोडे, प्रताप वाडकर, युवराज निकम, तानाजी पाटील यांच्यासह अनेक पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता महावितरण प्रशासन 15 ऑगस्टच्या आत यावर काय निर्णय घेते आणि पशुपालकांना न्याय मिळतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आज आम्ही कागल महावितरण ऑफिसला परिसरामध्ये सर्व पोल्ट्रीधारक वीज दराच्या बाबतीत आम्ही भेटायला आलो होतो. तर या पोल्ट्री व्यवसायामध्ये वीज दराची आकारणी जास्त होते आणि कृषी दर्जाच्या कृषी दर्जा हा पोल्ट्री व्यवसायाला कृषी दर्जा महाराष्ट्र शासनाने दिलेला आहे. त्यानुसार आम्हाला हा कृषीच्या दर्जाप्रमाणे वीज आकारणी होत नाही. त्यासाठी आम्ही इथे कार्यकारी अभियंता यांना भेटलो. त्यांना आम्ही इशारा दिला की या कृषी दर्जाप्रमाणे आम्हाला वीज दर आकारणी करावी व चालू लाईट कनेक्शन तोडण्यात येऊ नये असं मी त्यांना निवेदन दिलेलं आहे.
आणि पुन्हा याकडे आमच्याकडे लक्ष नाही दिलं तर पुन्हा आम्ही सर्व पोल्ट्रीधारक संघटना या ठिकाणी येऊन आम्ही उपोषणला व आंदोलन करणार आहे असं आम्ही त्यांना निवेदन देण्यात आले. तरी याकडे सरकारने लक्ष देऊन जे पशुसंवर्धन विभागाने आम्हाला ज्या काही योजना लागू करण्याची योजना आहे त्या सर्व सरकारने या योजना लागू कराव्यात अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे.